वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर अ लॉंग टाईम. कारण की मी खूप दिवस झाला व्हिडिओ नाही शेअर केली. माझे फ्रेंड्स लोक पण बोलतात का व्हिडिओ शेअर नाही करत आहे. पण गाय सिरियसली सांगू वेळ नाही भेटत आहे मला. मग आत्ता मी मस्त घरी आले. तर म्हटलं मी ॲक्च्युली येताना व्हिडिओ करणार होते पण नाही केला. कारण की इतकी गडबड झाली होती. ॲक्च्युली मला पप्पा न्यायला आले होते. तर आमचं ऑफिस सुटायच्या आधी पप्पा आमचे तिथं होते. तर म्हटलं ठीक आहे. आणि आमची अजून बॅग पण भरायची होती पप्पा यायच्या अगोदर. तर मग आम्ही त्या गडबडी मला काही सुचलंच नाही. नाहीतर मी सकाळी विचार केला होता की पप्पा येताना आपण व्हिडिओ तयार करूया. तर येस मी परवा दिवशी आले मी. आणि मी मस्त येताना मच्छी वगैरे खाऊन आलो आहे. कारण की आत्ता आमच्या गावाकडची यात्रा चालू होणार आहे. आणि यात्रा चालू झाल्यानंतर आमच्या देवाला तेल लागतं. सो त्याच्यानंतर किती दिवस खायचं नसतं गं? अष्टमीपर्यंत कोणतंही नॉनव्हेज. बार्शीपासून अष्टमीपर्यंत नॉनव्हेज चालत नाही. केस कट करायला चालत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं पप्पा बोलले की मस्त आपण मच्छी खाऊन जाऊयात. कारण की भिगवणचे जे मच्छी आहेत ते फेमस आहेत. तर आम्ही भिगवणमध्ये मस्त मच्छी वगैरे खाल्लं. आणि त्याच्यानंतर घरी आलो. घरी येईपर्यंत 1 वाजले. आणि परत झोपून दिलं. आणि कालचा दिवस तर असाच गेला. त्यामुळे काल व्हिडिओ नाही केला. तर म्हटलं की आज आपण व्हिडिओ करूयात. आणि इथं मी मस्त माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि सत्यमसाठी चहा ठेवलेला आहे. आणि आता मी चहा पिणार. ह्यावेळेस मी खूप मोठीवाली सुट्टी काढलेली आहे. त्यामुळे जरा मला आता घरी आल्यासारखं वाटेल. नाही तर मी ॲक्च्युली अजून एकदा येऊन गेलेली आहे. पण मी तेव्हा कोणताही व्हिडिओ नाही केलेला. कारण की मी शनिवारी नाही, शुक्रवारी संध्याकाळी येते. शनिवारचा 1 दिवस आणि रविवारी परत 3 वाजता माझी जायची तयारी होते. त्यामुळं इतकी गडबड ते मलाच टाईम नाही भेटत. तर व्हिडिओ करायला पण नाही टाईम भेटत. सो तर मस्त आमचा आता संध्याकाळचा चहा तयार होतोय, जो की मी ठेवलेला आहे. आणि आता आम्ही मस्त गावाकडे चाललोय. कारण की आज आहे रविवार. आणि आज देवाचा पण वार आहे. तर म्हटलं की मस्त जाऊन नारळ फोडून पाया पडून यावं. आणि आज परत दोघे आम्ही मॅचिंग घाललोय. मग मी इकडे बघ. आम्ही दोघींनी सेम सेम घातलेलं, म्हणजे कलर सेम सेम. मी मस्त देवाची पूजा केलेली आहे. आणि इकडं आमची मम्मी काय ग सांग मला. सीतानाथाला पाणी घालायला चैत्रातला दुसरा रविवार आहे. साखर, अगरबत्ती, नारळ, पाणी. हां हे देखो, हे आमच्या घरातलं सगळंच आगाऊ कार्ट आहे. सोडायचं नाही तिला आता राहू द्या, मी खाली आणलं ते बस तशीच. कसलं स्वारी निघालेली आहे. मंगू गडवाग, मंगूची पिल्ली दाखवते परत मी तुम्हाला. आणि तर मम्मीनी देवाचं सामान घेतलंय. पण माझं सँडल घेतो मी पहिले. गाई कुठलं सँडल घालू. काढू का? पूर्ण काढायला लागते गेट. तिथे तिथे कसलं पाणी डेऱ्यात आणलंस ते कॅन कोणाच आहे रे. काय उन्हाळ्याचं गाडीला पण तहान लागते ना. हे बंद करू काय तर टोपण. आमच्या पप्पांचं जुन्या गाडीवर इतकं प्रेम आहे की जुनी गाडी घरासमोर आणि नवीन गाडी पार्किंग मध्ये. वा तांबी पुढं बस.
त्या दिवशी येताना व्हिडिओज नाही केला पप्पा आपण. तुम्ही झोपेत होती ना. मी झोपेत नव्हते, गडबडीत होते ऍक्च्युली. त्या दिवशी आम्ही मस्त मच्छी वगैरे खाल्ले है ना. सॉरी आता देवाला चाललोय पण हा बस का कुठली घेतली विदर इथं. छान आहे. बिल का लावायचं आपलं दिला कशाला. पप्पा तुला माहिती आहे साक्षी, सोलापूर जाऊन आलो आणि टेकावर पकडलं. मी हे काय केलं साक्षी माहितीये का, हा. डब्याच्या टेकावर बेल्ट काढला. खाली उतरले आले हिने हे काढलाय. हा. तेवढ्यासाठी पैसे लागला. तेवढ्यासाठी पैसे दिले अगो, 500 रुपये भरलं. हॅलो किती पण कोण गेलतं? बसतात हा जाऊ काय जाणू बेल्ट चला की. पण असते सोड. गाडी वाजत नाही बाई बेल्ट लागल्याशिवाय. केसाला पण लावला. केसाला पण लागलं माझ्या बेल्ट. चलो 0.9 पर्यंत आलं ना चालू करायची. काय झालं आता राहू देत. हा काय RPM 0.9 वर आलं ना मग चालू करायचं. काय चालू करू, गाडी चालू करायची. ही करायचं चालू ही करायची. नाही ह्याला इंजिन प्रॉब्लेम येत मग तुम्ही तसं म्हटलं. ह्याला हे कुठून आणलं सत्यम हेलिकॉप्टर? ऊन लागल्यावर पळतोय Perfume संपला. परफ्यूम होतं का? गंगापूर येईपर्यंत वास तर आपला कुठला वास यायला? ऊन लागल्यावर पळते ते पळल्यावर पळतोय रे. वास नाही काय नाही. ते काय झालं, आपण गाडी उन्हात लावली का त्या दिवशी संपला असेल. 2-3 दिवस गाडी उन्हात होती. त्यावर लावायची, सावली लावायची होती. ही लावायची त्याच्यावर काय तरी पाहिजे. कुठं होणार? एक दिवस नव्हते तिथं. एक ढकलली तुझ्याकडे ढकलली. माझ्याकडे तीच विचारलेलं. हा आता ते वरचं ती हे आहेत काय 4 हा. ती तुमच्या ह्यानुसार सेट करा. इकडं असेल तर इकडं, पलीकडे असेल तर पलीकडं. हो बा. हा तिकडे बघून नाही ती पलीकडे परत ढकलायचं खालचं. असं आहे मी. हा मोरा तिथे चालतं. ओके ठीक आहे. इथं काय काय त्याचं तुमच्या बोटापाशी पलीकडे थांबा ब्रेक मारा. पलीकडे क्रूज कंट्रोल आहे ही त्याच्यावरचं. ही हा बर. ते खालचं आहे ते रिसेटचं सगळं. ही काय ते वाढवायचं कमी करायचं स्पीड. काय वाढवायचं स्पीड स्पीड आपलं गाडीचं वर ढकललं तर वाढतंय, खाली केलं तर कमी होतंय. क्रूज कंट्रोल क्रूज टाकल्यावर क्रूज टाकल्यावर. बरं. हा. ही काय ते रिसेट करायचं सगळं. बर. इकडे काय इकडे calling तुम्हाला चं आहे. कॉल उचलायला येतंय, कॉल कट करायला येतंय, वर मोड चेंज होते, हे आहे ते म्यूट होतंय, आवाज गाणं बदलायचं, आवाज कमी जास्त. आणि तुमच्या तिथं ते क्रूजच्या साईडला आहे का ते तुमचं टायर प्रेशर ते दाखवतंय. ते दाबा बटन. ही त्या नाही इकडचं ही तिकडचं इकडं. हा दाबा. अजून एक दाबा. हा हवा दाखवते टायरात किती पुढं. सचिन ते लावूनच ठेवलं त्या दिवशी. आणि ते न्यूट्रल मध्ये ऑटोमॅटिक बंद होतं गाडी. काय बनकडची हा ते हे आहे काय म्हणतात, आपल्या स्कूटीला कसं आहे पार्किंग मध्ये हा. 1 मिनिटाच्या वर ही थांबली करतात तर तसं आहे काय. हा. परत न्यूट्रलला केली का ऑटोमॅटिक चालू होतं असं. चीज आहे ती. Guys, खूप आता funny इकडची conversation. वायर काढली का हा. ती त्यात घातली ती पण चालू होते. ही कशाला घेतली मग? तुम्हालाच माहिती. मी काय म्हटलं होतं तुम्हाला, काय मला मी काय म्हटलेलं, आपले तुम्ही बाहेर चालला ना घरातला चार्जरची पिन घेऊन जायचं तेच ना. तेवढं सगळं याला चालतंय. तुम्ही पेन कामा 1200 खर्चून आला, नुसती वायर घ्यायची होती. मी म्हटलं होतं. त्याच्यावर डोक्यात आलं नाही. बरोबर. ही नाही, पण मी विचारच म्हटलं असते. होतं, मी म्हटलं. ह्या गाडीला आपल्या गाडीला होईल किती? हा त्याला आता तसं नाही जात, हे जर राहिलं तिकडे टाकलं. कुठे पांढरी गाडी ईडी बिडीच का नाही? ढकला इकडे पण. Guys, गाडीवरचं जुन्या गाडीचं काय प्रेम ती बघा. गॅलरी आहे. यार काय माय करते काय झालं बघायचं काय करायचं. काय उपयोगात नाही आपल्या. हो, राजू काका पांढरी गाडी शोधत बसतेलं, काळी गाडी म्हणून सांगा. मी मगाशीच म्हणलं फॅमिली म्हटलं नाही एवढं लक्षात येत नाही लगेच.
पप्पांचं आमच्या जुन्या गाडीबद्दलचं प्रेम खूप आहे आणि ही गाडी पार्किंग मध्ये आहे आणि ती गाडी घरासमोर. यात गाणी पुसून ह्यात गाणी येते का? नाही काय नाही यात कधी टाकायची टाकू काय टाकू परत ह्यात टाकताना आलं की का पुढे लगेल की आज गाडी आज पहिल्यांदा आणली बोला ना. सांगा पांढरी गाडी नाही काळी गाडी आहे. साक्षी काय उद्या ते लागते रे उद्या नारळ फोडतात साक्षी बाई आली आमच्यावर म्हणजे चला उद्या नारळ कोणी म्हणलं चला म्हणजे पप्पा खरंच तुम्ही पहिल्यांदा गाडी साडेतीनला काढली. चारला जेवलोय आम्ही आज. तुम्ही आज तर जरा गाडीत काय काय आहे सत्याने सांगायला लागला. काय माहितच नाही काहीच माहित नाही गाडी ती मी पांढरी गाडी ओळखली की सांगायच्या अगोदर मी म्हटलं का गाडी ओळख गाडी बदलून आली म्हटलं झाडच केलं म्हटलं जागेवरच निघतो टफ अँड रफ आहे ती गाडी. नाही तिथंच त्याला सवय झाली तशी तिचा आरपीएम वरच जात नाही आता ह्याला पण सवय करा आता. मग काय पण त्यावेळेला सत्यम त्या गाडीला सगळ्या सुविधा होत्या हा? स्पोर्टची गाडी होती विचार करा त्याला ऑटो काच आहे याला नाही केला नाही. हा. एका क्लिकवर एकाच खाली येत होती ती काय होती ती गाडी स्पोर्टची आहे. अजून बी गाडी ती पळायला ऐकत जोरात आहे. ऐकत नाही हम्म. अरे याने बाबा नवीन गाडी घ्यायची म्हणून त्याला काय करूच देणार केलंच नाही ही होत नाही ती होत नाही. आता पण तुम्ही आम्ही सगळं करून आणतो की पट्ट्यानं म्हटलं मग तुम्ही घेतली असती का गाडी नसती घेतली. राजूभाऊ नाशिकला आलोय त्याला पहिले नारळ पाणी. लाईटच नाही आत. एक सेकंड. कनेक्शनच नाही कुठे इथं. राहू दे इधर. काय झालं? लोखंडाला पैसा किती येतात आपण गाडी काही गेलो किंवा काही केलं बघायला किती येतात टाकलं आपलं सगळं बघते सकाळी पाया पडते की. पाणी पी. त्या काळामध्ये ट्रॅक्टर वापरलो रशियन ट्रॅक्टर मला पण लागून मुलांना आपण म्हणतो तर त्यांचं पण जर गरीब हातात झाली इथं आल्यावर प्रदक्षिणा पण घालावं लागतं. उद्या पण उद्या सोमवार आहे.
घेतले ही आहे काय का मी उशीर झाला मी 8 वाजताच येते